नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर आता आपण आंब्याची रेसिपी करूया. तर आज आपण आंबा नारळवडी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. एक ओला नारळ मी हा किसून घेतलाय, अर्धी वाटी दूध घेतलंय, अर्धी वाटी मी आमरस घेतलाय, 2 चमचे मी दूध पावडर घेतली, थोडीशी मी जायफळ वेलची पूड घेतली आहे, 3 चमचे मी हे तूप घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि क्रश केलेले हे काजू घेतले सजावटीसाठी. आता गॅसवर आता आपण पॅन ठेवूया आणि त्यात आता आपण तूप घेतलं आहे, ते तूप त्यात घालूया. आता किसलेला नारळ त्यात घालूया. नारळ चांगला तुपात परतवून घेऊया. आता ह्यात आपण हे अर्धी वाटी दूध घालूया. आता ह्यात आपण साखर घालून घेऊया. गॅस आता आपल्याला हा मंद ठेवायचा आहे. आता ह्यात आपण हा आमरस आता टाकून घेऊ. आता हा गॅस बारीक ठेवूनच आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. सगळं मिश्रण मिक्स होईपर्यंत असं आपण आता ढवळतच राहूया आणि घट्ट याचा गोळा झाला पाहिजे. आता ह्या जायफळ वेलची पूड टाकूया. आता या दूध पावडर सुद्धा आपण टाकून घेऊया. मिश्रण बघा घट्ट झालेलं आहे. आता एका ताटावर तूप लावून आपण हे आता मिश्रण पसरवून घेऊया. ताटाला आता तूप लावते. हे मिश्रण आता हे या ताटावर मी आता पसरवून घेते. मिश्रण गरम आहे, त्याच्यामुळे वाटीने आता हे असं पसरवून घेऊया आणि 15 मिनिटं ह्याला आता थंड व्हायला ठेवून देऊया. हे ड्रायफ्रूट आता क्रश करून घेतले होते, ते आता वरून आपण असे त्याच्यावर पसरवून घेऊया. छान बघा, अशी आपली नारळ आंबावडी ही तयार झाली आहे. कधी गोड खायचं तुम्हाला मन झालं तर अशी वडी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.